आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। जुन्नरमध्ये वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। नारायणगाव सबस्टेशनचे महावितरणाचे इंजिनियर आणि वायरमॅन यांनी वीज चोरी प्रकरणात सुनील जाधव या कंत्राटी कामगाराविरोधात तक्रार केली होती। त्यानंतर सुनील जाधव यानं कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। त्यांच्यातली फ्रीस्टाईल हाणामारी कॅमेरामध्ये कैद झाली। पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात पीक विमा कंपनीच्या निषेधार्थ आंदोलन केलं। अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं, मात्र कंपनीनं पंचनामे करून देखील मदत दिली नाही। वाशिम जिल्ह्यातल्या जानोरी शिवारातील एका विवाहित नीलगाय पडली होती। विहिरीत नीलगाय पडली होती। वनमजूर आणि ग्रामस्थांच्या मदतीनं नीलगाईला सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात त्यानंतर सोडून देण्यात आलं। महावितरणाच्या कारभाराला वैतागून गंगापूर तालुक्यातील रायपूरचे सरपंच गणेश देशमुख यांनी डीपीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। महावितरणाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय। मालेगाव शहर परिसरात चोरीचं सत्र सुरू असून चोरट्यांच्या 3 जणांच्या टोळीनं शहरातील संगमेश्वर भागात धुमाकूळ घातलाय। 2 मेडिकलसह इतर काही दुकानांमध्ये या चोरट्यांनी चोरी केली। चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे सकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक एका घराला आग लागून सोनं, रोख रक्कम, घरातील कापूस आणि संसार उपयोगी साहित्य जळून सुमारे 15 लाख रुपयांचं नुकसान झालं। परळीतल्या सोनार लाईनमधील एका दुकानाला आग लागली होती। या दुकानातील कपडे, फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झालं। आग शमवण्यासाठी स्थानिकांनी मदत केली। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसन येथे काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसात वीज पडून मोटारसायकल जळून खाक झाली। वादळी पावसामुळे परिसरात मोठं नुकसान झालं। विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यामुळे तापमानात आणखी 4 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे। राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण राहणार आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे। शहादामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आज बंदचं आवाहन केलं होतं। काल रामनवमी निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा पोलिसांनी बंद पाडली होती। त्या निषेधार्थ बंदचं आवाहन करण्यात आलं। धुळ्यात रामनवमी निमित्त धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी साध्वी सरस्वती यांनी तरुणांना तलवार बाळगण्याचं आवाहन केलंय। काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लॅपटॉप आणि मोबाईल सोबतच तलवार बाळगा असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। काश्मीर फाईल्स चित्रपटाचं राजकारण सुरूच आहे। नाशिकमध्ये 10 आखाड्यांचे महंत एकत्रितपणे काश्मीर फाईल चित्रपट बघण्यासाठी रवाना झाले। भगवे वस्त्र परिधान करून या महंतांनी घोषणाबाजी केली। अखेर आजपासून मनमाड सीएसटी गोदावरी एक्सप्रेस सुरू झाली। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार सुहास कांदे यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन राहून गाडीला हिरवा झेंडा दाखवला। कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून 357 केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे। आज यासाठी आवश्यक साहित्यांचं वितरण करण्यात आलं। मतदानासाठी प्रशासनानं जोरदार तयारी केली असल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारच्या 3ही कंपन्यांनी राज्य सरकारला कोळसा स्टॉक करण्याबाबत अनेक पत्र दिले, मात्र राज्य सरकारनं कोळसा स्टॉक केला नाही। त्यामुळे बाहेरून महागाची वीज घ्यावी लागली। यामुळे प्रत्येक युनिट मागे 13% दरवाढ झाली आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। केंद्राकडील इम्पेरिकल डेटा केंद्र सरकार उज्ज्वला गॅस आणि पंतप्रधान आवास योजनेसाठी वापरला जातोय। केंद्र हा डेटा राज्य सरकारला देण्यास तयार नाही, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नांदेड जिल्ह्यात डांबर घोटाळ्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर त्याचे पुरावे आणि जबाब त्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान कोणत्याही 10 रस्त्यांचं काम हे नियमानुसार झालं असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना केलं। शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे। ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं मत दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलं। ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणं हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विदर्भ दौरा हा निराशाजनक होता, अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे। पवारांनी विदर्भाला काही दिलं नाही, विदर्भाच्या अनुशेषाबद्दल काहीच बोलले नाही, अशी टीका देखील त्यांनी केली।
पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस कमिटीकडून सोलापूर रोड येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महागाई कमी करण्याकरता दुचाकी आणि गॅस सिलेंडर यांना हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या 4 एप्रिलपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर बसलेल्या महसुली कर्मचाऱ्यांची नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री केसी पाडवी यांनी भेट घेतली. यावेळी शासन दरबारी त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करून संपाबाबत तोडगा काढला जाईल असं आश्वासन मंत्री केसी पाडवी यांनी संपकरी महसूल कर्मचाऱ्यांना दिलं. अमरावतीमध्ये 2019 मध्ये परिवहन विभागात विविध पदासाठी सरळ सेवा भरती केल्या होत्या. या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील पूर्ण झालं होतं. याला 3 वर्ष पूर्ण झाली तरी देखील कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. हे संतप्त कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून अमरावती येथील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोषागार कार्यालयापर्यंत टाळ मृदुंगाच्या तालावर भजन सादर करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महसूल विभागात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्याची मागणी केली जाते. राज्यात कशा प्रकारे भारनियमन कमी करता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत विजेच्या मागणीत 10% वाढ झाली आहे. परिणामी गुजरातमधील कंपनीकडून वीज खरेदी करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्यभरात तापमानात वाढ होत असतानाच विजेचं संकट समोर येत आहे. कोळसा टंचाईमुळे भारनियमाचं संकट भेडसावणार असल्याचं चित्र दिसतंय. केवळ 2च दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्यानं येत्या काही दिवसात भारनियमन होण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोड शेडिंग सुरू असताना जिल्हा परिषदेमध्ये विजेचा अपव्यय सुरू असल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषदेच्या कक्षात कुणीही नसताना सर्व फॅन लाईट सुरू होते. दरम्यान ही बाब लक्षात येताच पुन्हा असं आढळून आल्यास कारवाई केली जाईल अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या. पीपल्स रिपब्लिकन पार्टी देहूरोडच्या वतीनं जन आंदोलन करण्यात आलं. कॅन्टोन्मेंट बोर्डाविरोधात ही रॅली काढण्यात आली होती. या बोर्डात भाजपची सत्ता आल्यापासून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होते. औरंगाबादेत भाजपनं आक्षेप घेतल्यानं छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचा बॅनर काढावा लागला. औरंगाबाद येथील औरंगपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय येतात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेत हे बॅनर्स हटवण्यात आले. बुलडाण्यामध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त खामगावमध्ये मोटारसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गानं मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. महिलांसह पुरुषांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये देवकी इंडस्ट्रीजच्या नितीन टावरी यानं कोट्यवधी रुपयांचा जीएसटी बुडवलाय. जे लपवण्यासाठी दस्तावेज, शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या सह्या या बनावट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप जीएसटी कर सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी केलाय. 5 लाखांची लाच घेताना ग्रामसेवक अमृत देसाई जाळ्यात अडकला. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानं 20 लाखांची लाच मागितली होती. व्यावसायिक इमारत बंगला ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद करण्यासाठी लाच ग्रामसेवक अमृत गणपत देसाई याला रंगेहात पकडण्यात आले. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात घरफोडी करून पळून गेलेल्या आरोपीच्या दिल्लीतून मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शासन स्तरावर कोणताही तोडगा न निघाल्यानं महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अद्याप सुरूच आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी केस मुंडन करत सरकारसह मागण्या मान्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. सरकारनं मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी करत यावेळी महसूल कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बार्शी तालुक्यात ऑनलाईन ॲपद्वारे धंदा देण्याचं आमिष दाखवून पोपट गुंजाळ या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. 4,97,000ची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. भंडाऱ्यातील कोलारी गावात तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मारुती काळे असं मृताचं नाव असून मारुतीच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. भंडारा येथे विनापरवाना किन्नी जातीचा लाकडाची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला वनविभागानं ताब्यात घेतलंय. या कारवाईमध्ये विभागानं 5,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक सौरभ उकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील तापमान 42 अंशांच्या पुढे गेलं असून या व्यक्तीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जळगावातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 30,000ची लाच घेताना कार्यालयामध्येच अटक केली। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळवून देतो असा विश्वास देत यासाठी 2,10,000ची मागणी केली होती। यातील काही रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली। नाशिकमध्ये एका भंगार व्यावसायिकानं जीएसटीमध्ये तब्बल 20 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उघड करण्यात आलेली आहे। इनपुट क्रेडिट टॅक्स मिळवत ही फसवणूक करण्यात आली आहे। यात संशयित अजिमुल्ला चौधरी, अफिजुल्ला चौधरी आणि आताउल्ला चौधरी या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय। भंडारा येथे दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे हा अपघात झाला। यात 35 वर्षीय प्यारेलाल येडेकर यांचा मृत्यू झाला। मिरज तालुक्यातील टाकळी आणि सुभाषनगर येथे होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केलं। दरम्यान ग्रामविकास अधिकारी गंगातीरकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्ह्यातील हातनोली गावात वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून एक ठार तर 2 गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। दोघा जखमींपैकी एकाची स्थिती गंभीर असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लातूरमधील जीर्ण झालेल्या धोकादायक इमारती पाडण्याचं काम मनपाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। रस्त्यावरची अतिक्रमणं देखील काढून रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचं काम करण्यात येत आहे। जळगावमधील पाचोऱ्यामध्ये 46 वर्षीय संजय खेडकर यांच्यावर पत्नी आणि मुलांनी संगनमतानं खून केल्याची घटना घडली। या प्रकरणी 2 मुलं आणि पत्नी असं तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वडील आईच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली। बीडच्या केजमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीच्या बापाचा मुलाकडून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। भर रस्त्यात जाब विचारत मुलानं 45 वर्षीय रमेश नेहरकरला यांच्यावर हत्या केला आणि हल्ला केला। त्यामुळे तात्काळ आरोपींना अटक करा ही मागणी घेऊन नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। भुसावळ येथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला। यामध्ये 1 जण ठार झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीला 4 वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आलाय। घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली। यावेळी महिलेची अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं। बीड येथील कुटे ग्रुपच्या तिरुमाला अॅग्रो मिल्की एक्सेल सर्की पेंट पशुखाद्य या आणखी एका नव्या उत्पादनाचा शुभारंभ आज पार पडला। पशु स्वास्थ्य आणि दूधही मस्त हे ब्रीद वाक्य घेऊन कुटे ग्रुपनं पशुखाद्यामध्ये मिल्की एक्सेल सर्की पेंट हे नवं प्रीमियम उत्पादन बाजारात आणलंय। कुटे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे, OAO कंपनीचे CEO आर्यन सुरेश कुटे आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला। सांगली मार्केट यार्डमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर हळदीची उलाढाल झालेली आहे। गेल्या वर्षीपेक्षा राजापुरी आणि परपेट हळदीची उलाढाल 192 कोटी वाढली आहे। गेल्या वर्षभरात 1,899 कोटी 47 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे। अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम झालाय। जळगावात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद युवक आघाडीच्या वतीनं ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 80 बॉटल रक्त संकलन करण्यात आलं तर प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि 50,000 रुपयांचा विमा देण्यात आला। शिर्डीच्या साई मंदिरात सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाची आज काल्याच्या कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून सांगता झाली। साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनाय आणि त्यांचे पती संजय धिवरे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर साई मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली। तब्बल 2 वर्षांनंतर शिर्डीमध्ये भाविकांची रामनवमी उत्सवाला अलोट गर्दी पाहायला मिळाली। गेल्या 2 दिवसात तब्बल 3 लाखांच्या वर भाविकांनी साई दर्शन घेतलं असून आजही भाविकांचा ओघ सुरू आहे। साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संस्थानच्या वतीनं भोजन प्रसाद दिला गेला। कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील 71 वर्षीय बबन जोगदंड यांनी आपल्या 100 ओलांडलेल्या वयोवृद्ध आईची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला। त्यांनी आईला खांद्यावर घेत 20 किलोमीटर पायी यात्रा करत कोपरगाव येथील साई तपोभूमी, संत जनार्दन स्वामी तसंच शिर्डीच्या साईबाबांचं देवदर्शन घडवलं।
जालन्यामध्ये रामनवमी निमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। या विशाल मिरवणुकीमध्ये जनसागर उसळण्याचं चित्र पाहायला मिळालं। पारंपरिक ढोल ताशा पथकासह अत्याधुनिक लेझर लाईट्सनं डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन फिरकली। हिंगोलीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पोलिसांनी डान्स केलाय। आमदार संतोष बांगर यांच्यासोबत या पोलिसांनी डान्स केला असून याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बीड पोलीस प्रशासनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। जिल्हा पोलीस कम्युनिटी पोलिसिंगमध्ये राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेले आहेत। त्यामुळे गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांचा सन्मान करण्यात आलाय। चैत्रवारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे। कोरोनामुळे 2 वर्ष बंद असलेली वारी मोठ्या उत्साहानं साजरी होते। या वारीसाठी स्थानिक व्यापारी वर्गानं संपूर्ण तयारी केली असून मंदिर समिती प्रशासनाकडून दर्शनासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतींचा थरार पाहायला मिळाला। समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रंगलेल्या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञान यज्ञ सोहळ्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गडाच्या महतांनी वाजत गाजत मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत केलं। यावेळी पंकजा मुंडेंच्या हस्ते मंदिरात श्री महालक्ष्मी देवीच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना देखील करण्यात आली। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।